हाय फ्रेंड्स, आज आपण ब्रेडपासून झटपट तयार होणारी नाश्ता रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी 2 ते 3 ब्रेडचे स्लाइस घ्यायचे, त्यांना अशा पद्धतीने बारीक कट करायचं। लांबट आकारामध्ये मी कट करून घेते। सर्वात अगोदर कोणत्याही वेळेवर तुम्ही हा झटपट नाश्ता तयार करू शकता। मुलांना खूप आवडेल आणि एकदम चटपटीत होणार आहे आपला नाश्ता। तर सर्व ब्रेडचे स्लाइसेस मी अशा पद्धतीने कट करून घेते। आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल घालायचं। तर मी ते 1 चमचा तेल घालत आहे। तेल छान गरम झालं की यावरती अर्धा चमचा जिरे घालायचे। बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। कांद्याला छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं। पाहू शकता कांदा छान सॉफ्ट झालेला आहे। आता इथे बारीक कट केलेली हिरवी मिरची घातलेली आहे। याला सुद्धा कांद्यासोबतच छान असं परतून घ्यायचं। कांदे आणि मिरची छान शिजल्या गेलेली आहे, छान परतून झालं। आता यामध्ये अर्धा टोमॅटो घालायचा आहे, बारीक कट करून घेतलेला, आणि याला सुद्धा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। यावरती तुम्ही आले लसणची पेस्ट सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये काही सुके मसाले वापरूया। त्यामध्ये चिमूटभर हळद घेते, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। मिरची सुद्धा आपण इथे वापरलेली होती, त्यामुळे तिखट जरा प्रमाणात घ्यावं। चवीनुसार मीठ घालायचं। हे सुद्धा छान असं परतून घ्यायचं। आता आपण यामध्ये एक सिक्रेट मसाला वापरणार आहोत, त्याने चव एकदम मस्त वाटेल, झणझणीत होईल आपली रेसिपी। तर इथे मॅगी मसाला घालणार आहे मी अर्धा चमचा। यामुळे रेसिपीला एकदम भारी टेस्ट येईल। छोटे मुले सुद्धा खूप आवडीने खातील आणि चटपटीत वाटेल। तर अर्धा चमचा मॅगी मसाला घेतलं, यामध्ये घालायचं। एकदा परतून घ्यायचं मसाला। मसाला छान शिजलेला आहे, तेल सुद्धा सुटलेलं आहे मसाल्याला। आता यामध्ये कट करून घेतलेले ब्रेडचे स्लाइस घालायचे। तर सर्व ब्रेडचे तुकडे मी यामध्ये घालते आणि व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचं। सर्व मसाला ब्रेडच्या सर्व तुकड्यांना लागेल अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं। आणि याला 5 मिनिटे छान असं रोस्ट करून घ्यायचं, म्हणजे ब्रेडचे तुकडे आपल्याला क्रंची करायचे आहेत, सॉफ्ट ठेवायचे नाही। तर याला 5 मिनिटे असंच एकजीव करत राहायचं आहे मीडियम फ्लेमवरती। पाच मिनिटे झालेले आहे। वरून आता कोथिंबीर घालते आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालून, कोथिंबीरीने टेस्ट एकदम भारी येते। पाहू शकता क्रंची नाश्ता तयार झाला, एकदम चटपटीत। गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि गरमागरम खायला द्यायचं। छोटे मुलं आणि मोठे सुद्धा खूप आवडीने खातील। वरून थोडं कोथिंबीरीने गार्निशिंग करायचं। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।